तुम्हाला कोणत्याही शेअरची माहिती पाहिजे असेल तर वरती इथे दिलेलं असतं, तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला नाव टाकायचं आहे. जसं आपण पाहूया VBL इंडस्ट्रीज, वरुण ब्रेवरेजेस लिमिटेड. तर यस, कुणाला काय माहिती आहे बिझनेस काय वरुण ब्रेवरेजेस लिमिटेडचा? नावावरून कधी कधी आपल्याला बिझनेस नाही कळत, तर कसं आपण पाहिलं पाहिजे ते पण पाहूया. यस, कुणाला काही आयडिया वरुण ब्रेवरेजेस लिमिटेडचा बिझनेस काय, प्रोडक्ट काय? आपण यूज पण करतो हे प्रोडक्ट. ओके, तर आता हे अशा प्रकारचे काही शेअरची नावं भेटतात तुम्हाला, तर त्याच्यावरून बिझनेस नाही कळत, पण आपल्याला तर पाहायचं आहे की बिझनेस पुढे चालेल का नाही, तर त्यासाठी प्रोडक्ट माहिती असायला पाहिजे की काय कंपनीचे प्रोडक्ट आहे, तर कसं पाहिलं पाहिजे ते आपण जाणून घेऊया. तर तुम्ही जेव्हा वरुण ब्रेवरेजेस ओपन करता तर इथं पहिल्यांदा तुम्हाला दिसेल NSE. तर NSEवरती 989.65 रेट आहे. BSEवर जर क्लिक केलं तो इथे 1000 रुपीज रेट आहे लगभग याच्यावरती. तर दोघांवरती रेट थोडा डिफरन्स रेट आहे इथे तुम्हाला दिसतं याच्यावरती, NSEवरती आणि BSEवरती. तर असं होऊ शकतं, थोडा रेट डिफरंट पण असू शकतं याच्यामध्ये दोन्ही मार्केटमधलं. मग तुम्हाला जिथून घ्यायचं तिथून तुम्ही घेऊ शकता. आता मला पहिलं तर बिझनेस पाहायचा आहे, तर काय करायचं, तुम्ही शेअरचं नाव टाकल्यावरती शेअर येईल, असं त्याची प्राईज येईल. ही प्राईज आहे 989.65. एवढ्याला क्लोज झाला तो फ्रायडेला. किती रुपयेनी अप किंवा डाऊन झाला, तर जेव्हा हे मायनसमध्ये येतं तर 11 रुपये 50 पैशांनी फ्रायडेच्या दिवशी तो डाऊन गेला होता ओपनिंगपासून. तर 1.15% डाऊन होता त्या दिवशी. ते रेडमध्ये येतं तर डाऊन गेलं आहे, आणि ग्रीनमध्ये येतं प्लसमध्ये, त्यावेळेस तेवढा अप झाला आहे असं दिसतं तुम्हाला. तर हे किती रुपीजनी डाऊन झालं आहे आणि किती पर्सेंटनी डाऊन झाला ते नॉर्मली इथे तुम्हाला येतं. आता मला बिझनेस पाहायचा आहे कंपनीचा, की ही कंपनी काय करते, प्रोडक्ट काय आहेत, तर मी डिसाईड करू शकतो शेअर घ्यायचा आहे नाही घ्यायचं. तर सगळ्यात शेवटी जायचं ह्या वेबसाईटवरती. तुम्ही वरून खाली आल्यावरती तर तुम्हाला काय होईल, इथे अबाउट द कंपनी हे दिसेल ऑप्शन. अबाउट द कंपनी म्हणजे कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन इथे दिसेल. मॅनेजमेंटमध्ये कोण कोण आहे, याच्यामध्ये रवी कुमार जयपुरिया आहे, नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन कोण आहे, CEO कोण आहे, तर सगळ्या डिटेल दिसतील. कंपनीचं इथे ॲड्रेस दिसेल, कुठे रजिस्टर आहे कंपनी, कोणत्या न्यू दिल्लीमध्ये रजिस्टर आहे ते दिसेल तुम्हाला. सगळं कंपनीबद्दलचं माहिती येतं तिथं. तर त्याच्यानंतर तुम्ही खाली गेल्यावरती तिथेच तुम्हाला हे ईमेल ID येईल कंपनीचं, आणि इंटरनेट म्हणून ऑप्शन असेल. तिथे कंपनीची काय असते, वेबसाईट असते, तर तिथे वेबसाईट आपल्याला ओपन करायची कंपनीची. तर तुम्हाला की नाही चालणार, हे सगळे प्रोडक्ट आहेत कंपनीचे, पेप्सी, फ्रुटी, ड्यू इथे. तर हे दिसेल तुम्हाला. तर तुम्हाला माहिती आहे फ्युचरमध्ये तर चालणारे ॲक्वाफिनिया, पेप्सी, 7up, मिरिंडा, तर हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते फ्युचरमध्ये चालणार आहेत, चालतील. तर हे जेवढे प्रोडक्ट सेल होतील तेवढा कंपनीला प्रॉफिट येईल. एक प्रोडक्ट जरी सेल झाला, आता याच्यामध्ये काय असतं, ही मेन कंपनी आहे इंडियामध्ये, तर ही कंपनी डिस्ट्रीब्यूट करते. तर ह्याच्यामध्ये छोटे छोटे डीलर्स असतात त्यांच्या अंडर, तिथून नॉर्मल पब्लिकपर्यंत हे प्रोडक्ट पोहोचतात. पण एक प्रोडक्ट जरी सेल झाला तरी कंपनीला त्याच्यामागे काही बेनिफिट असतो, तेवढा भेटतो कंपनीला. तर एवढे प्रोडक्ट सगळ्या इंडियामध्ये सेल होतात, तर तेवढा जो पैसा येतो पूर्ण हे प्रोडक्ट सेल होऊन, तो पूर्ण पैसा वरुण ब्रेवरेजेस लिमिटेड कंपनीचा प्रॉफिट असतो. तर तुम्हाला वाटतं हे फ्युचरमध्ये चालणारे बिझनेस सगळे, तर तेव्हा तुम्ही शेअर्स घेऊ शकता याच्यामध्ये, ठीक आहे. आणि हे नॉर्मली काय असतं, जेव्हा उन्हाळा वगैरे येतो त्यावेळेस जास्त प्रोडक्ट सेल होतात, तर त्या क्वार्टरमध्ये शेअरची प्राईस जास्त वाढते, तर त्यावेळेस पण आपण हे शेअर्स घेऊ शकतो शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठीचे. तर कारण ते क्वार्टरमध्ये एक चांगल्या प्रकारचे प्रॉफिट डिक्लेअर करते कंपनी. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं वेबसाईटवरती दिसेल. हे ट्रॉपिकाना वगैरे हे सगळे ब्रँड्स आहेत कंपनीचे अशा प्रकारचे प्लॅन्स आहेत. इथे कंपनीबद्दल सगळं माहिती असते दिलेली डिटेलमध्ये. वरुण ब्रेवरेजेस लिमिटेड, वी आर द सेकंड लार्जेस्ट फ्रँचायझी इन द वर्ल्ड आउटसाइड US ऑफ द कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक CSD अँड द नॉन कार्बोनेटेड ब्रेवरेजेस. तर अशा प्रकारे इथे पूर्ण कंपनीबद्दल माहिती असते. रीड मोर करून आपण सगळं पाहू शकतो कंपनीबद्दल. इथे कंपनीच्या बोर्ड्सबद्दल पण माहिती दिलेली आहे. इन्व्हेस्टर रिलेशनशिपमध्ये इथे आता हे प्रत्येक वेबसाईटवरती तुम्हाला असा एक कॉर्नर दिसतो, इन्व्हेस्टर रिलेशन्स. म्हणजे हे कशासाठी असतं, कारण कंपनीला माहिती आहे शेअर घेण्या अगोदर लोक काय करतात, कंपनीचं अनालिसिस करून शेअर्स बिझनेस पाहतील, तर त्यावेळेस त्यांना डिटेल अवेलेबल असतं तिथं. इन्व्हेस्टर कॉन्टॅक्ट, शेअर होल्डिंग पॅटर्न, कंपनीचं ॲन्युअल रिपोर्ट, मागच्या वर्षी किती प्रॉफिट झाला काय सगळं डिक्लेअर केलेलं, फायनान्शियल रिझल्ट. हे मेनली शेअर होल्डरसाठी असतं इथं, की जे इन्व्हेस्टर आहेत ते कंपनीचे शेअर खरेदी करू शकतात.
तर ते येऊन स्टडी करू शकतात. तर त्यांच्यासाठी हे प्रत्येक वेबसाईटवरती असतं इन्व्हेस्टर रिलेशन. तर इथून आपण कंपनीचा स्टडी करू शकतो. प्रॉफिट कशा प्रकारे, ॲन्युअल रिपोर्ट कसं आहे, शेअर होल्डिंग पॅटर्न काय आहे, किती % कोणाकडे शेअर्स आहेत, हे सगळं इथे तुम्हाला दिसू शकतं याच्यामध्ये रिलेशन, इन्व्हेस्टर रिलेशनमध्ये. तर अशा प्रकारे आपण कंपनीचा बिझनेस इथून पाहू शकतो. वेबसाईट सगळ्यात शेवटी येऊन आपल्याला ही वेबसाईट भेटते, तिथून आपण बिझनेस पाहू शकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट समजून घेऊया आपण काय काय पाहिलं पाहिजे. जर आपण इथे सर्च केलं कंपनीचं नाव, जसं आपण वरून बेवरेजेस केलेलं आहे, तर सुरुवातीला आपण पाहिलं इथं कंपनीचं नाव येतं, सेक्टर येतं, फूड प्रोसेसिंग सेक्टरमधली कंपनी आहे. शेअर प्राईस एवढे चालू आहे 989.65 एवढ्या रुपीजनी डाऊन झाला होता लास्ट वर्किंग डेजला, एवढ्या पर्सेंटनी डाऊन झाला होता. तर कधी झालं होतं तर इथं तुम्हाला डेट पण येते 9 एप्रिलचं, जेव्हा मार्केट क्लोज झालं त्यावेळेस हे रेट होते. डे रेंज म्हणजे इथे लो आणि हाय यल आणि एच दिसेल. तर डे म्हणजे एका दिवसामध्ये तो शेअर हाय कितीपर्यंत गेला होता 1009 पर्यंत आणि त्याच्यानंतर खाली आला 985ला. इथे त्याचा चार्ट पण दिसेल. सकाळी वरती होता 9 वाजता 9:15ला, त्याच्यानंतर खाली खाली येत गेला आणि शेअरची जो आहे तो खाली खाली येत गेला इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इथे येतं तुम्हाला 52 वीक रेंज. 52 वीक म्हणजे एका वर्षामध्ये 52 आठवडे असतात. तर त्यानुसार 52 वीक जर पाहिले तुम्ही तर एका वर्षात हा शेअर्स एक वर्षापूर्वी 525 रुपयाला होता आणि तो हायेस्ट गेला होता एक वर्षामध्ये 1130 वरती, पण तिथून नंतर परत आता खाली येऊन 989ला चालू आहे. पण हा शेअर्स सुरुवातीला 525 वरून 1133-30 पर्यंत पण हायेस्ट गेला होता आणि आता 989ला चालू आहे. व्हॉल्यूम फ्रायडेच्या दिवशी 9 तारखेला किती शेअर खरेदी विक्री झाले तर इथे दिसेल तुम्हाला 72,492 शेअर्स एका दिवसामध्ये खरेदी विक्री झाले. इथे बीड आणि आस्कचा पण डेटा येतो, खरेदी करणारे विकणारे काय रेंजमध्ये मागतात ते पण इथे येतं. 990 आणि 1005 हे बीड आणि आस्कचा डेटा येतो नॉर्मली. इथे इंट्राडेचा चार्ट येतो एका दिवसाचा त्या. ठीक आहे. तर हे डिटेल्स इथे येतात. त्यानंतर कंपनीचा ओव्हरव्ह्यू येतो की फ्रायडेला ओपन कितीला झाला होता, प्रिव्हियस डेचा क्लोज किती होता, थर्सडेचा, अप्पर सर्किट लोअर सर्किट. आता हे 1-2 कन्सेप्ट असतात त्याच्यात, अप्पर सर्किट लोअर सर्किट. तर एका दिवसात शेअर वाढून जास्तीत जास्त 1201 पर्यंत जाऊ शकतो. हे अप्पर सर्किट लावलेले असतात. म्हणजे जसं की काही शेअर्सला 5% असतात, काही शेअरला 10%, की तो शेअर एका दिवसामध्ये 5%च वाढू शकतो, तो शेअर एका दिवसामध्ये 10%च वाढू शकतो. काही मोठ्या शेअरला 20% असतं की एका दिवसात 20% वाढू शकतो, किंवा डाऊन जरी गेला तो एका दिवसात 5%च जाऊ शकतो, 10% जाऊ शकतो. तसं याला इथे लगभग 10%चं सर्किट दिलेलं आहे की हा शेअर्स डाऊन जरी गेला तर एका दिवसात 800पर्यंतच जाऊ शकतो आणि जास्त जरी गेला तरी 1200पर्यंत जाऊ शकतो. तर आता हे नवीन इंट्रोड्यूस का केलं आहे एक्सचेंजनी. तर पहिलं कसं व्हायचं, जसं की विजय मल्ल्याची कंपनीचे शेअर आपण घेतलेले आहे आणि मध्येच फ्रॉडची न्यूज आली, पण आपण मार्केटमध्ये अपडेट नाही आहे, आपण बिझी होतो कामात. तर काय होतं त्या दिवशी अचानक शेअर 50%ने पडला खाली सपोज, तर मग खूप सारा लॉस व्हायचा इन्व्हेस्टरला की एका दिवसात 50%चा लॉस. मग लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट नव्हते करत, घाबरायचे, असे काही फ्रॉड झाले, पैसे खूप खाली जातात, शेअर वाढतात पण आणि खाली पण जातात. तर त्यामुळे इथे एक्सचेंजनी काय केलं, इन्व्हेस्टरच्या सेफ्टीसाठी हे इथे सर्किट लावलं आहे की एका दिवसात एवढाच वाढू शकतो, एवढाच वाढू शकतो. जर काही एखादी निगेटिव्ह जरी खूप निगेटिव्ह न्यूज आली तरी मॅक्झिमम एवढाच खाली जाऊ शकतो एका दिवसात, त्याच्या जास्त खाली जाणार नाही शेअर. तर हे लोअर सर्किट अप्पर सर्किट इंट्रोड्यूस केलं. व्हॉल्यूम इथे एका दिवसात किती खरेदी विक्री झाले. मार्केट हे बाकीचे ऑप्शन नंतर पाहूया आपण 200 डेज वगैरे टेक्निकलमध्ये. मार्केट कॅप किती करोडचा बिझनेस आहे तर 28,570 करोडची कंपनी आहे, एवढा व्हॅल्यू आहे कंपनीची. फेस व्हॅल्यू जी की 10 रुपीज आहे. आता ही जी मार्केटमध्ये प्राईस चालू आहे याला करंट मार्केट प्राईस म्हणतात, पण कंपनीची ॲक्च्युअल प्राईस काय, जी मूळ किंमत असते ती 10 रुपये. फेस व्हॅल्यू काय असते, जेव्हा IPO येतो त्यावेळेस कुणाला शेअरची प्राईस माहीत नसते, तेव्हा जे प्रमोटर डिसाईड करतात, प्राईस विच इज डिसाइडेड बाय प्रमोटर, त्याचे फेस व्हॅल्यू. एक प्राईस डिसाईड करायला लागते जी 2 रुपये, 15 रुपये, 10 रुपये, 20 रुपये एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये असती. तर ती एक फेस व्हॅल्यू ठेवावी लागते कंपनीला, शेअरची मूळ किंमत, कारण का त्यावेळेस शेअरची प्राईस माहीत नसते, तर कॅल्क्युलेशनसाठी फेस व्हॅल्यू ही एक ठेवावी लागते. ती ही फेस व्हॅल्यू असते शेअरची, पण जी ॲक्च्युअल प्राईस असते करंट मार्केट प्राईस, ती ही करंट मार्केट प्राईसने ट्रेड होतं. हे EPS PE आपण फंडामेंटलमध्ये पाहणार, सेक्टर PE, बुक व्हॅल्यू. आता डिव्हिडंड यील्ड इथं जर तुम्ही पाहिलं तर डिव्हिडंड यील्ड 0.25% इथं जे आहे ते कंपनी
डिव्हिडंड देते, म्हणजे दरवर्षी आपल्याला तेवढा 0.25%चा डिव्हिडंड येत राहील तेवढा. तर तो डिव्हिडंड किती असतो ते पुढे आपण पाहूया, दिसेल आपल्याला पुढे गेल्यावर. त्याच्या खाली गेल्यावर तुम्हाला इथे चार्ट दिसेल. मग तुम्ही इथे काय करू शकता, 5 इयर्स, 1 इयर, 6 मंथ, 3 मंथ, 1 मंथ असं लावू शकता. मी सपोज 5 इयर्सवर क्लिक केलं तर मला 5 वर्षाचा चार्ट दिसेल 2017पासून. जर मी इथे पाहिलं 2017ला शेअर प्राईस चाललेली 271 रुपीज, ती वाढत वाढत गेली 300, 400, 500, 600, नंतर गेली होती 844ला. तर त्याच्यानंतर काय झालं, लॉकडाऊन झालं माहिती आहे तुम्हाला मार्चमध्ये मागचं. 839ला प्राईस गेलेली, परत शेअर जोरात खाली आला. तर इथे अंडर व्हॅल्यूड शेअर झाला. तर आपल्याला खूप स्वस्तात भेटत होता. जो बिझनेस 800 रुपयाचा आहे, 850, तो आपल्याला 526मध्ये भेटत होता. तर असे मोके भेटतात आपल्याला, अपॉर्च्युनिटीज भेटतात. तर इथे आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर इथे 500ला ज्यांनी घेतलं त्यांचे पैसे परत बनले. थोड्याच दिवसात 6 महिन्यात परत जो तिथून डाऊन झाला त्याच्यावरती शेअर गेला 860वरती. आणि आत्ता जर तुम्ही करंटली पाहिला तर ह्या रेंजमध्ये ट्रेड होतो आहे, 1000 ते 900, 950 ह्या रेंजमध्ये ट्रेड होतो आहे. तर कंटिन्युअस लॉंग टर्ममध्ये जर पाहिलं तुम्ही, आता शॉर्ट टर्ममध्ये पाहिलं तर काय होतं, शेअर असा वरती खाली चालू असतं. इथे वर गेला, परत खाली आला, वर गेला, डाऊन झाला, अप डाऊन. तर हे शॉर्ट टर्ममध्ये अप डाऊन दिसतं तुम्हाला. पण तुम्ही कंपनी बरोबर पेशंटली इन्व्हेस्टेड राहिले लॉंग टर्ममध्ये तर तुमचे पैसे अशा प्रकारे बनतील. इथे जर पाहिलं लगभग 200चा शेअर्स होता, तर तुम्हाला इथे 17पासून तर आत्ता 21पर्यंत लगभग 3.5 वर्षामध्ये इथे तुम्हाला एक चांगलं रिटर्न कंपनीने दिलेलं आहे. इथे जवळपास पाशाल तर एक 150-200% रिटर्न तुम्हाला इथे शेअरने दिलेलं आहे. अजून तुम्हाला ओल्ड पाहायचं आहे तर इथे तुम्ही हे काय असतं, प्लस आणि मायनस असतं, त्याने मिनिमाइज करू शकता. अजून मला आधीचा पाहायचा आहे टाईम. तर आता याच्या आधीचा टाईम येत नाही आहे, म्हणजे कंपनी लिस्टेडच 2017मध्ये झाली IPOच्या थ्रू, आणि तिथूनच बिझनेस चालू झाला. तर ही जुनी कंपनी नाही आहे, जस्ट 3 वर्षापूर्वीच लिस्टिंग झालं, तिथून पुढे हा बिझनेस स्टार्ट झाला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे चार्ट पाहायला भेटेल. तुम्ही पाहू शकता. कोणाला 5 दिवसाचा पाहायचा आहे, 5 दिवसामध्ये शेअर खूप असा वॉलेटाईल असतो शॉर्ट टर्ममध्ये, वर खाली अशा प्रकारे. तर तुम्ही हे वर गेला सेल केला, खाली गेला बाय केला, याच्यात पण अर्निंग करू शकता. ते वेगवेगळे आपण पाहूयात पुढे इंट्राडे वगैरे कसं केलं जातं. तर अशा प्रकारे मोमेंटम वरती खाली चालू असतं, त्याच्यामध्ये आपण अप डाऊन वरती अर्निंग करू शकतो मार्केटमधून. तर हे चार्ट इथे तुम्ही पाहू शकता. हे चार्टमध्ये वेगळं आपण डिटेलमध्ये पाहूया. इथे वेगवेगळे तुम्ही हे करू शकता, यूज करू शकता याच्यामध्ये लावण्यासाठी. जसं की कॅन्डलस्टिक पाहिजे, कॅन्डलस्टिक करू शकता. नॉर्मल लाईन पाहिजे, नॉर्मल एरिया पाहिजे, एरिया खालचा एरिया हायलाईट होईल तो करू शकता. पण प्लेन ठेवलेलंच बेटर आहे. पुढे डिटेलमध्ये पाहूयात हे टेक्निकल अनालिसिसमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट असतो, तुम्हाला इथे न्यूज सेक्शन भेटतील. आता तुम्हाला जर सपोज हा शेअर तुम्ही घेतला आहे आणि तुम्हाला याच्याबद्दलच्या न्यूज ट्रॅक करायच्या आहेत, की म्हणजे शेअर्समध्ये काही न्यूज येतात, कंपनीला प्रॉफिट झाला, चांगले कॉन्ट्रॅक्ट भेटले, तर त्या सगळ्या जे तुम्हाला आहेत तर त्या न्यूज इथे येत राहतील. तुम्हाला न्यूज सेक्शन असतो, तर ह्या कंपनीबद्दल जेवढ्या काही न्यूज आहेत त्या इथे तुम्हाला पाहायला भेटतील. किंवा कोणी काय म्हणतं आहे हा शेअर्स पुढे एवढा वाढेल, ते सगळे इथे येतात नॉर्मली. आता जर तुम्ही पाहिलं, वरुण बेवरेजेस consolidated December 2020 net sales at 1330.89 crore, अप 9% इयर ऑन इयर. म्हणजे याच्यात काय झालं आहे, जर डिसेंबर क्वार्टरचा आहे म्हणजे 3 महिन्यांनी कंपन्या शेअर मार्केटमधला रिझल्ट डिक्लेअर करतात, जेणेकरून शेअर होल्डरला कळेल की कंपनीची ग्रोथ कशी आहे. म्हणून सेबीचा रूल आहे हा, की 3 महिन्यांनी डिक्लेअर करावा लागतो प्रॉफिट. तसं पाहिलं तर 1 वर्षाला कॅल्क्युलेट करतात, पण शेअर मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांना 3 महिन्यांनी आपलं प्रॉफिट, सगळं सेल किती झाला, प्रॉफिट किती झाला डिक्लेअर करावं लागतं. तुम्ही पाशाल ऑटो सेक्टरचे पण नंबर येतात, किती गाड्या सेल झाल्या, किती प्रॉफिट झाला. तर हे शेअर मार्केटमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्यांना 3 महिन्याचं डिक्लेअर करावं लागतं. म्हणजे शेअर होल्डर ट्रॅक करतील की हे 3 महिन्यांनी वाढत चाललं आहे आणि इन्व्हेस्टेड राहतील. कुठे दिसतंय शेअर खाली जात चालला आहे तर शेअर विकून निघतील त्याच्यामधून. तर त्यामुळे हे पण आपण एक पाहू शकतो. त्याच्यामध्ये वरुण बेवरेजेसचा डिसेंबरमध्ये 1330 करोडचा त्यांचा सेल झाला आहे. तेवढे करोडचे त्यांनी विकलेत हे बेवरेजेस. आणि तो जर पाहिला इयर ऑन इयर 9% अप झाला आहे. म्हणजे मागच्या डिसेंबरमध्ये जेवढा सेल झाला होता त्याच्यापेक्षा जास्त 9% ह्या डिसेंबरमध्ये झाला आहे. तर कंपन्या अशा तुम्ही पाहिल्या पाहिजे की ग्रो करत चालल्यात. असं नाही पाहिजे की मागच्या डिसेंबरमध्ये यांनी 1300 करोडचा सेल केला, ह्या डिसेंबरमध्ये 1300च करतात, त्याच्या अगोदर पण खूप वर्षापूर्वी 1300च करतात. तर ग्रोथ नाही आहे कंपनीमध्ये.
कंपनी सेल नाही वाढत आहे काहीतरी, मग त्याच्यामध्ये सेल्स टीम चांगली नसेल, काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी यूज करत नसतील प्रॉपरली, तर मग हे आपण सगळं फंडामेंटलमध्ये पाहतो पुढे. तर अशा प्रकारे हे जर एक्सपांड होणारे बिझनेस असतील तर यांचं दिसतं आपल्याला 3-3 महिन्यांनी वाढत चाललं आहे, तर आपण मग इन्व्हेस्टेड राहू शकतो किंवा अजून जास्त शेअर्स घेऊ शकतो त्याच्यामध्ये. अशा प्रकारचे न्यूज येत राहतात इथं. तुम्ही इथे सी मोरवर केलं तर सगळ्या न्यूज डिटेलमध्ये येतात तुम्हाला, जसं की मी दाखवतो इथं सी मोर. तर हे एक खूप इम्पॉर्टंट आहे इथे कंपन्यांबद्दल अपडेट राहायचं, कारण का कधी कधी काय होतं, काही न्यूज आला तर आपण पटकन शेअर घेऊ शकतो, न्यूजच्या बेसिसवर शेअर खूप वाढतात, परत आपण विकू शकतो वाढल्यावरती. त्यामुळे हे एक इम्पॉर्टंट आहे. आता इथे असे काही काही एजन्सी पण असतात, त्या पण सांगतात. जर तुम्ही पाहिलं बाय वरुण ब्रेवेजेस टार्गेट 1030. आता शेअर प्राईस जे 990ला चालू आहे, तर हे म्हणतात 1030ला जाईल शेअर. MK ग्लोबल म्हणतात ते का जाईल ते सगळं याच्यामध्ये डिटेलमध्ये रिपोर्ट दिला आहे त्यांनी. तर त्यांच्या अनालिसिसनुसार हा शेअर वरती जाणार आहे. इथे डिसेंबर क्वार्टरचा रिझल्ट आला आहे. होल्ड वरुण ब्रेवरेजेस, इथं आधी जुनी न्यूज आहे. असे न्यूज येत राहतात शेअर्सबद्दल. बाय वरुण ब्रेवरेजेस 1100ला जाईल, मोतीलाल ओसवाल म्हणतात ते का जाईल ते डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर असे इथे कंपनीवर रिव्ह्यू पण येतात, बाय सेल काय, ते पण आपण पाहू शकतो. कोण काय म्हणतं आहे, जे मोठे अनालिस्ट वगैरे आहेत किंवा काही एजन्सीज आहेत त्या रिपोर्ट काढतात शेअरवरती, तर ते आपण ट्रॅक करू शकतो जर आपले शेअर्स आहेत तर तुम्ही लाँग टर्मसाठी घेतलेत तर महिन्यात एकदा तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल संडे वगैरे, तुम्ही तुमच्या शेअर्सबद्दल असं न्यूजमध्ये काय काय चाललं आहे ते अपडेट राहू शकता. मग तुम्हाला कळतं शेअर ठेवायचे आहेत की विकायचे आहेत, किंवा चार्ट पाहू शकता. पुढे आपण पाहणार आहेत ते चार्ट, ते पाहू शकता की बाय सिग्नल आहे की सेल सिग्नल आहे याच्यावरती. तशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला दिसेल ब्रोकरेज रिपोर्ट. ब्रोकरेजचं कुणाचं काय म्हणणं आहे, जसं यांना मोतीलाल ओसवालला वाटतं की 1100 रुपयाला हा शेअर जाईल, तर ते जाईल म्हणून काय फायदा नाही आहे, की ते म्हणतात म्हणून जाईल असं नाही. त्यांच्यावर ट्रस्ट नाही ठेवला पाहिजे, जरी मोठा रेटिंग एजन्सी आहे मोतीलाल ओसवाल. इथे त्यांनी PDF दिलेली आहे की का जाईल ते सगळं एक्सप्लेन केलं याच्यामध्ये त्यांनी. दिसतंय मोतीलाल ओसवालनी वरुण ब्रेवेजेसवरती रिपोर्ट काढला आहे, याला रिपोर्ट्स म्हणतात. तर ह्या रिपोर्ट्समध्ये सगळं त्यांनी डिटेलमध्ये दिलं आहे की का वाटतं आहे आम्हाला वरती जाईल. करंट मार्केट प्राईस 909 आणि त्यांना वाटतं आहे की टार्गेट प्राईस TP म्हणजे टार्गेट प्राईस 1100, म्हणजे 21% इथून वाढेल. तर आता तुम्ही जर पाहिलं 1 वर्षात 21% जरी हा वाढला, इथून इथपर्यंत गेला, हा जाईलच नॉर्मली. याच्यामध्ये खूप चांगली कंपनी आहे, पण जरी गेला तरी 21%चं रिटर्न, जिथे FDवर 7% भेटतं, तुम्हाला 21%चं रिटर्न भेटेल याच्यामध्ये. तर का जाईल ते सगळं डिटेलमध्ये दिलं यांनी इथे. हा रिपोर्ट तुम्ही स्टडी करू शकता. क्वार्टरली रिपोर्ट्स असतात. प्रॉफिटबद्दल दिलेलं आहे इथं, प्रॉफिट कसा वाढत चालला आहे, बिझनेस कुठून कोणता येतो आहे. तुम्ही पाशाल तर कुठे कुठे यांचं सेल होतं, तर सगळीकडेच जवळपास इंडियामध्ये सगळ्याच एरियामध्ये सेल होते. गुजरातमध्ये दिसत नाही आहे, गुजरात सोडून सगळीकडेच सेल होते, महाराष्ट्र, मुंबई, सगळ्या ठिकाणी. तर एवढं मार्केट झालं. लद्दाखमध्ये सेल नाही आहे. तर हे काही एरिया आहेत तिथे परमिशन नाही आहेत त्यांना, किंवा अजून रीच नाही झाले, तर ते पण फ्युचरमध्ये होऊ शकतात. छत्तीसगडमध्ये नाही आहे. तर हे अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसतं. यांचे ब्रँड कोणते, पेप्सी, ड्यू, मिरिंडा, 7up, लिप्टॉन. तर इथे तुम्हाला दिसेल सगळ्या लेवल हे जे आहेत ते ट्रॉपिकाना, ॲक्वाफिनिया, हे सगळे ब्रँड आहेत त्यांचे इथं. याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं असतं, ते तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. जर तुम्हाला शेअर घ्यायचा तर रेव्हेन्यू कशा प्रकारे वाढत चालला आहे, कोणत्या याच्यावरून कोल्ड कॉफी हे ते सगळं, कोणत्या याच्यामधून किती रेव्हेन्यू होतं, कोणतं किती सेल होतात प्रोडक्ट, हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं असतं. प्रॉफिट्सबद्दलचं इथे दिसेल तुम्हाला. हॉट ड्रिंक, डेअरी मिल्क, हे किती रेव्हेन्यू कशातून येतो. पॅप्सी जे आहे ते याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. डिमांड कोणत्या याच्यामध्ये किती आहे. तर अशा प्रकारचे मोठे रिपोर्ट्स असतात. इथे स्वॉट ॲनालिसिस आहे, म्हणजे स्ट्रेंथ काय कंपनीचे, विकनेस काय, अपॉर्च्युनिटी काय फ्युचरमध्ये कंपनीला, थ्रीट काय, कशापासून भीती आहे कंपनीला की कोणत्या प्रोडक्टपासून, ते सगळं दिलं. हे एक डिटेलमध्ये पाहू शकता की चांगल्या गोष्टी काय आहेत, वाईट गोष्टी काय आहेत, फ्युचर कसं आहे कंपनीचं, किंवा कंपनीला धोका कशापासून आहे. तर ते गोष्टी हे स्वॉट ॲनालिसिस एक पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला हे खाली जे आहे ते पाहायला भेटेल तुम्हाला रिपोर्ट्स. तर हे रिपोर्ट्स त्यांनी डिक्लेअर केलेत, त्यामुळं ते म्हणतात की शेअर वरती जाईल. असं कोणी नाही म्हणू शकत की एवढा प्राईस जाईल, आणि विश्वास पण नाही ठेवला पाहिजे. तर हे म्हणतात जाईल, हा रिपोर्ट पाहून आपण डिसाईड करू शकतो. तर हा रिपोर्ट आपल्याला कळायला पाहिजे. ते आपण पाहूया क्वार्टरली रिपोर्ट कसे पाहायचं आहे फंडामेंटल अनालिसिसमध्ये. त्याच्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शनमध्ये इथे सगळं येतं.
बोर्ड मीटिंग कधी कधी आहेत, त्यांच्या डिव्हिडंड किती डिक्लेअर केला, कधी 25% बोनस कधी कधी दिलता. जसं की इथे दिसेल 2019मध्ये तुम्हाला एका लगभग 2 शेअरवरती 1 शेअर फ्री दिला होता यांनी, 2 शेअरवर 1 शेअर फ्री बोनस दिला होता. स्प्लिट कधी झाला होता का, शेअर स्प्लिट नाही झाला, राईट इश्यू कधी आला होता, एजीएम, हे डिटेलमध्ये आपण नंतर पाहूया. इथे फायनान्शियल दिलेलं असतं. कंपनीचा रेव्हेन्यू तुम्ही पाहिला डिसेंबरमध्ये किती होता, मार्चमध्ये, जूनमध्ये, सप्टेंबरमध्ये, डिसेंबर 20मध्ये. तर हा रेव्हेन्यू वाढायला पाहिजे असा कंटिन्युअसली. लॉकडाऊनमुळे थोडासा डाऊन दिसेल आपल्याला सगळं बंद असल्यामुळे, कारण एक्सेप्शनल केस आहे ही. तर इथे आपल्याला दिसतं नेट प्रॉफिट रेव्हेन्यू कशा प्रकारे वाढत चालला आहे. नेट प्रॉफिट दिसेल इथे. तर नेट प्रॉफिट इथे डिसेंबरमध्ये डाऊन होता, नंतर मार्चमध्ये 60 करोड होता, 142 करोड, 161 करोड. तर कंटिन्युअसली वाढत चाललं आहे आणि ऑब्व्हियसली हे वाढत चाललं आहे म्हणून शेअर प्राईस वाढत चाललेली आहे. तर हे डिटेलमध्ये इथं बॅलन्स शीट वगैरे असतं, इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो, हे डिटेलमध्ये आपण फंडामेंटलमध्ये पाहूया. म्हणजे ह्या पेजवरती काय काय असतं ते एक शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवतं. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये असतं प्रमोटर म्हणजे जे कंपनीचे ओनर किंवा बॉडी आहे, तर ते किती होल्ड करतात. तर इथे जर पाशाल ह्या कलरमध्ये 66% त्यांच्याकडे शेअर्स आहेत. प्रमोटरकडे शेअर किती आहेत तर 60%. जर डिव्हिडंड डिक्लेअर केलं तर त्यातलं 66% डिव्हिडंड यांना जाईल, कारण एवढे शेअर आहे त्यांच्याकडे म्हणून तेवढा फायदा होईल त्यांना. तर प्रमोटरचं जास्त होल्डिंग असलेलं एक चांगलं असतं, कारण का ते बिझनेस चांगला करतील. आता कारण का काय, जर हे बिझनेस चालवतात प्रमोटर म्हणजे, जर यांनी बिझनेस खराब केला तर सगळ्यात जास्त शेअर यांचा आहे, 66% आहे. शेअर प्राईस डाऊन झाली तर लॉस सगळ्यात जास्त यांना होईल. डिव्हिडंड चांगला नाही येणार तर यांना लॉस होईल. पण जर थोडाच प्रमोटरचा शेअर होल्डिंग आहे, सपोज 5% आहे, तर तो रिस्की बिझनेस आहे. कारण का त्यांना काही पडलेलं नाही आहे. पैसे बनले तर ते म्हणतील शेअर होल्डरचे बनणार आहे, आमचे थोडी बनणार आहे. तर काही इंटेन्शन असं असल्यामुळे बिझनेस चांगला चालणार नाही, असं एक रिझन होऊ शकतं. तर त्यामुळे जे बिझनेसमध्ये जास्त प्रमोटर होल्डिंग आहे तो बिझनेस एक चांगला मानला जातो, कारण ते बिझनेस तेवढा केअरफुली एक चांगला चालवतात. तर 66% याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर यांची इन्व्हेस्टमेंट आहे. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक दाखवतो मी, आरकॉम, रिलायन्स कम्युनिकेशन. तर शेअर किती रुपयाला चालला, ₹1.70 शेअर चालू आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं हे इथे जर पाहिलं तुम्ही, प्रमोटर कलर किती आहे, प्रमोटरचं 5% होल्डिंग आहे, पब्लिकचं 89% होल्डिंग आहे, 90% पैसा पब्लिकने इन्व्हेस्टमेंट केलेला. तर ह्या बिझनेसचे काय हालत झालं दाखवतो तुम्हाला. 5% हा शेअर्स म्हणजे सगळ्यात जास्त पब्लिक होल्डिंग आहे. याच्यामध्ये कोणाचे पैसे गेले असतील तर पब्लिकचेच पैसे गेले. शेअरची प्राईस चालू आहे आता ₹1.70. तुम्ही जर चार्ट पाहिला इथे, मी सपोज 1 वर्षाचा चार्ट लावतो. 1 वर्षापूर्वी शेअर प्राईस होती, तुम्हाला दिसेल इथे, अजून जास्त टाईम घेतो तर तुम्हाला दिसेल इथं प्राईस किती होती शेअरची. आता हे खूप वरून खाली आलेलं आहे शेअर्स. जर तुम्ही पाशाल तर इथे जवळपास ₹150 शेअर प्राईस चालू होती. ₹150 शेअर आज कितीला चालला आहे, ₹0, ₹1, ₹2ला. तर असे बिझनेस आपण आयडेंटिफाय कसे करायचे. लोक काय करतात, ₹1-2 शेअर आहे तर खरेदी करा, पण ते बिझनेस लोनमध्ये चालले आहेत, बँकरप्सी फाईल आहे त्या कंपनीवरती. म्हणजे ते पैसे पे नाही करू शकत बँकांचे, असं त्यांनी डिक्लेअर केलं तर बँकरप्सी फाईल झालं की त्यांच्या असेट विकून बँक आपले पैसे घेतील, बिझनेस सेल होऊन जाईल. तर अशा प्रकारे अशा कंपन्यांमध्ये आपण गेलं नाही पाहिजे. जे पैसे लावले ते पण आपले जाऊ शकतात त्याच्यामध्ये, कारण हे लोन एवढं आहे की ते सगळं लोन पे केलं तरी कंपनीला देणं वाचेल, अजून सगळं विकला बिझनेस तरी पण. तर तुम्ही पाहिलं इथे, ते डिटेलमध्ये जाणून घेऊया आपण पुढे फंडामेंटल कंपनीचे. 66, तर त्यामुळे असे बिझनेस आपण नाही घेतले पाहिजे. याच्यामध्ये प्रमोटर 66 आहे, तर गेले पैसे तर प्रमोटरचे जास्त जातील, म्हणून बिझनेस खूप चांगला चालवतात हे. याच्यामध्ये FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जर 20% जे फॉरेन इन्व्हेस्टर आहे त्यांना वाटतं की चांगली कंपनी आहे, कारण ते इन्व्हेस्टर फॉरेन इन्व्हेस्टरला वाटतं म्हणजे ते खूप डिटेलमध्ये अनालिसिस करतात, तर त्यांना वाटतं चांगला बिझनेस आहे. 20% इन्व्हेस्ट केलं आहे त्यांनी, तर हे एक चांगली गोष्ट आहे कंपनीसाठी. DII, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, आपल्या देशातल्या कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या, म्युच्युअल फंड कंपन्या, मोठ्या कंपन्या, ते मिळून 5% आहे. आणि पब्लिक जे आपण लोक आहोत ते आपण मिळून या कंपनीमध्ये 7% इन्व्हेस्टमेंट आहे आपली. आणि ऑदरमध्ये काही कॅटेगरी येतील, HUL वगैरे, तर त्या इन्व्हेस्टमेंट आहेत तिथं. तर अशा प्रकारचं दिसतं. पीअर कंपॅरिझन म्हणजे याच्यामध्ये ह्या कंपनीसारखे बिझनेस करणारे दुसरे कोणते बिझनेस आहेत ते येतात. तुम्ही पाहिलं तर वरुण बेवरेजसारखे, मनपसंद बेवरेजेचे, ओरंटी बेवरेजेचे, सीमोर केलं तर त्याच्यासारखे बिझनेस करणारे अजून दुसरे कंपनी तुम्हाला दिसतील इथं पीअर कंपॅरिझनमध्ये. अबाउट कंपनी आपण हे पाहिलं होतं, वेबसाईट वगैरे इथे
कॉर्पोरेटमध्ये कोण कोण आहे बॉडीवरती ते सगळं इथे दिसतं आपल्याला. तर अशा प्रकारे ह्या पेजवरती तुम्ही असं डिटेलमध्ये एक शॉर्टमध्ये तुम्हाला कळतं एखादे. तर तुम्ही आता काय करू शकता, तुम्हाला जे जे शेअर पाहिजे आहेत ते तुम्ही इथे सर्च करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला चार्ट वगैरे सगळं काही दिसेल. तर हे डिटेलमध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट सेशनमध्ये कवर करूया. तर असं तुम्ही एखादा शेअर्स इथे जाऊन पाहू शकता. तर पुढच्या सेशनमध्ये आपण पाहूया की लाईव्ह कसे शेअर खरेदी केले जातात, विकले जातात, काय काय ऑप्शन सिलेक्ट केले जातात खरेदी विक्री करताना. तर ते आपण डिटेलमध्ये पाहूयात पुढच्या सेशनमध्ये.